चला जातो मी. अरे समर, जातो नाही येतो म्हणायचं असतं. हा येतो मी. येतो मी. ये. चला आता मी पण आंघोळ करून घेतो. आधी आंघोळ मग नाश्ता. आई केवढा गोडवा, कुठून आणलास एवढा गोडवा? राजकारण. अहो ऐकलं का? समरनं खानावळवालीसाठी गिफ्ट आणले. आलं वराती बघायला गोड माहिती मला. काय हो? काय गिफ्ट आणलं असं? समर साहेब, साहेब माझं डोसकं चालना झालंय. मला एक विचारायचं होतं, विचारू का? विचार ना. समजा तुम्हाला सुमी मॅडमला काहीतरी गिफ्ट द्यायचंय, तर तुम्ही काय द्यालो? ओळख. तसं नाही, म्हणजे तुम्ही काय द्या? अरे तेच सांगतोय, ओळख. समजतात एक त्याला होत. समजा तुम्ही मॅडमसाठी तुम्ही तिथं आणायचं ठरवलं तर त्या आणलात तर ओळख. वलत ओळख नाही, ओळख. ते ओलत ओळख. वलत वलत. चला साहेब, तुमचा हे बॉडीगार्ड तुमच्या रक्षणाला तयार आहे. सावकाश सावकाश. झालं तुझं, निघूयात आता. पण साहेब आज तुम्ही तुम्हाला निरोप द्यायला का म्हणून आली नाही? अरे तिचा मूड नाहीये आज. आपण निघूयात, चल. बॉडीगार्ड आहे. थँक्यू. पायलट निघालास? निरोप बी घेतला नाहीस नीट. एवढं काय भाव खायला लागलायस? अरे मीच आज तुला जातो म्हणालो तर तूच काही बोलली नाहीस. जातो नाही येतो म्हणाव. तू सारखं जातो जातो म्हणत होतास, म्हणून मला जरा राग आला. चल आता नीट निरोप घे बघू. बर येतो. हा मग जाता जाता सांग की मला काय आणलंयस ते. ओळख. लई छान आहेस, जा. साहेब मला एक विचारायचं होतं. मी सुमीसाठी काय गिफ्ट आणलं असेल हेच ना? बघ साहेबांचं डोकं विचारायच्या आधीच ओळखलं. साहेब आपलं स्टॉप लय व्हायला लागली, अशाने एसटी आपली कवा कारखान्यावर पोचायची. चल चल चल. पण साहेब सांगा की ओळख. 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 हो साहेब हुशार आहे ती. तेव्हा मला वाटलंच होतं असं काहीतरी वेगळं गिफ्ट आणणार ते. ओळख. लाव गेट लाव. ताई मॅडम चहा. तुम्ही तुम्ही का आणला चहा? नोकर कुठे आहेत? अहो एखाद्या दिवशी आणला आपल्या माणसासाठी तर बिघडलं कुठं? घ्या. थांबा थांबा. हे काय? माझी गीता व्हायची नाही तर. आता घ्या. ताई अगं काय चाललं तुझ्या राज्यात? हे
आता काय? तुला माहित नाही का समरने गिफ्ट आणले त्या खानावळीसाठी काहीतरी? होय तर सकाळपासून हरकून नुसती टुम्म झाली आहे सुमन. लगीन करून संसार करायला आली का लुटायला आली काय माहित. आता आधी ते 3 लाख, आता हे गिफ्ट आणि अजून काय काय. ताई लक्ष द्या, नाही तर घर लुटून नेईल आपलं सुमन. एवढं सगळं होऊन बी तुम्ही गप्प कसं काय बसताय ताई मॅडम? म्हणजे मला माहितीये तू शांतपणे राजकारण करणार आहेस म्हणून, पण आता ही सुमन आपलं घर लुटेल. नरसू, समुद्रातले 4 थेंब गेले म्हणून काही फरक पडत नाही. डबक्यातले गेले तर पडतो. त्या खानावळवालीला आणि तिच्या बापाला असं काही लुटते की रस्त्यावरच आले पाहिजेत दोघही. कसं काय ताई? राजकारण. हा, राजकारण. तरी मला एक कळत नाही, समरने हिच्यासाठी काय गिफ्ट आणलं असेल? पायलट, हे काय तू बरोबर केलं नाही सा? असं अर्धवट सांगून जायचं असते का कधी? सांग की मला काय आणलंयस ते. बोरमाळ नाही, मग कोल्हापुरी ठुशी, अंगठी नाही. पायलट, मला एवढी दागिन्याची सोच नाही माहितीये तुला, तर तू काय असला आणणार नाहीस. मग पर्स, मस्त चप्पल नाही. तू एवढं हुशार आहेस का तू असलं काय आणणार नाहीस? मग सांग की मला काय आणलंयस ते. कोणाला एवढं माझं ध्यान व्हायला लागलंय? थांबा थांबा, फोन आला यावं. अयो, सुमे आहे वाटतं. हा सुमे, बोल की. बबन, तू पायलटचा खास माणूस आहेस, त्याचा दोस्त आहेस, कायम त्याच्या संकट असतेस. हा, मग आता पण संकटच आहे. एकदम जबाबदार खास माणूस आहे मी. पण पहिला नंबर तुझा झाला की मग मी. मग मला सांग, जर पायलटने मला काय गिफ्ट द्यायचं म्हणलं तर तू काय देईल? आहे का? तू डायरेक्ट माग की साहेबासनी 2 मिनिटात आणून देतील. नाहीतर मी जबाबदारीने सांगतो साहेबासनी आणून द्यायला. मी तुला जे विचारले ते सांग. तू काय आणल माझ्यासाठी गिफ्ट? आता गिफ्ट म्हणल्यावर तू विचार करून सांग मला, आणि जरा लवकर सांगा, मला चैन पडणं झालंय. हा, विचार करून. बबन, बबन, काय झालं? विचार करतोय, विचार. कसला? आता मी किती बी विचार केला तरी साहेबांच्या हुशार डोक्यातलं काही कळायचं नाही मला. त्यासनेच विचारतो. हाय साहेब, समजा तुम्हाला सुमीला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे तर काय द्याल? ओळख. म्हणजे अरे ओळख? असलं कसलं गिफ्ट? हे बघ, मी सांगितलंय तुला. आता चल लवकर, नाही तर उशीर होईल आपल्याला. हा, अरे जा. हो हो. मॅडम आत येऊ. या या या. मी ना लय विचार केला. मग ओळख.
ठीक आहे जावा. बायकोला गंडवलंस ते गंडवलंस आणि आता बाकीच्या नवी का? मॅडम मला तल्लत आहे ते सांग काय वलत. कळलं मला. जावा. बरोबर ना? एकदम बरोबर. हा. तुम्ही मॅडम तुम्हाला गिफ्ट काय आले असेल? काय ओळख? होय ओळख. साहेबांनाच विचारलं आम्ही. साहेबांच्या डोक्याची आपण कशी बरोबरी करायची, होय ना राम? होय होय. ठीक आहे कळलं मला. सुमी मॅडम जाऊ आम्ही? हा या. पायलट तू माझं लेट डोसकं फिरवायला लागलायस बर का. नीट बऱ्या बोलायला सांग नाही तर तुझं काही खरं नाही. हा बबन बोल. अरे बोल की. अगं हो की सुमी, गाडी चालवताना फोनवर बोलायचं नसतं. तर सुमी ऐक की, मी लय विचार केला तेव्हा मला कळलं पायलट साहेब तुझ्यासाठी काय गिफ्ट आणणार आहे ते. काय? ओळख. साहेब तुला 1 नंबर मध्ये भारीतली ओळख देणार आहे ती. तुझ्या डोसक्यात बटाटा भरल्यात बबन. काय झालं ग? मग डोसक्यात बटाटा भरल्यासारखं काय सांगतोस ओळख म्हणून? तर ठेव पण. माझ्या डोक्यात बटाटा आहे ती म्हणून मी साहेबांनी विचारलेलं. म्हणजे साहेबांच्या पण डोक्यात. बबन अरे चल ना उशीर होतोय. हो हो चला. तुझा तर नाच. कदम काका पायलट कुठे आहे? साहेब होय हापिसात आहे ती. महत्वाची मीटिंग सुरू आहे त्यांची. होय का? थांब मी बघते. कुठे? पायलटची हजेरी घ्यायची आहे मला. हे बघ सुने, आत आहे ना लय महत्वाची मीटिंग सुरू आहे आज, त्याच्यामुळे आज जाऊ नकोस प्लीज. होय का? बर. ओके पण मग प्रोडक्शन इन्क्रीज होईल ना? येस सर. उसाच्या नव्या क्रशिंग मशीनमुळे प्रोडक्शन वाढण्यास नक्कीच मदत होईल. बॉयलर ही पूर्ण क्षमतेने काम करेल. आणि वेस्टेजचं काय? डोंट वरी सर, ही नवी टेक्नॉलॉजी फार महत्वाची आहे. सगळे ऑपरेशन्स व्यवस्थित एक्झिक्यूट होतात. हँडलिंग आणि मेंटेनन्स कॉस्टही कमी. बेस्ट. कुठं जात्यात जाऊ नकोस आज तर. अरे माझं काम आहे पायलटकडे 2 मिनिटाचं. मी आता कसं सांगू तुला, आपण मुंबईवरनं मोठं इंजिनियर आली ती, तिथले संचालक पण आहे ती, महत्वाच्या मोठ्या माणसांची मीटिंग सुरू आहे, त्याच्यामुळे आज जाऊ नकोस तू ग. बबन तुझं वशिला लावून पायलटला बाहेर आणखी तेवढं 1 मिनिटासाठी सांग. जा. अजिबात नाही. तुला सांगितलं का नाही जाऊ नकोस, महत्वाची मीटिंग सुरू आहे म्हणून. बस की जरा इथं शांत बस की, मीटिंग होऊ दे की. बबन मी कोण आहे? कोण आहे म्हणजे सुमीच आहेस की तू. तुम्ही मॅडम आहे. मी विसरलास काय? कोण आहे? सुमी मॅडम. हो बाजूला. अगं सुमी. हे बघ मॅडम.
काय झालं साहेब? नाही काय नाही. हा तर मग बजेट. नमस्कार साहेब. नमस्कार. गुड आफ्टरनून. तुम्हाला बी. ते जेवणाचा टाइम झालाय आणि टाइम टू टाइम जेवण होणं महत्वाचं आहे का नाही? होय. साहेबांच्या जेवणाचा टाइम झालाय. साहेब जरा बाहेर येता का? सुमे अगं संपतच आलं, येतो ना मी बाहेर. ठीक आहे, मग 2 मिनिटासाठी चला की. साहेब हवं तर तुम्ही जाऊन या, आपण आल्यावर बोलूया. एक्सक्यूज मी, आलोच मी. काय चालू आहे तुझं? खरंच महत्वाची मीटिंग चालू आहे. तुझं जेवणाचं काय मध्येच? जेवणाचं सोड, मला आधी तू काय आणलेस ते सांग. तू हे विचारण्यासाठी आणलेस मला मीटिंग मधून बाहेर? होय, मला सांग की तू काय आणलेस ते, मग तू परत आज जा. सुमे, तू मला कामात डिस्टर्ब केलंयस. बबन, तू कुठे होतास? आज कसं काय सोडलंस हिला? मी ते काय मी ते? एकाही माणसाला तर आज सोडायचं नाही, कळलं? मी तुला आज जाऊ दिलं तर ना? आधी मला सांग आणि मग तू परत आज जा. बबन, तिला इथेच थांबव. आयो, ऐकायलाच याच बंद झालं मला. कानात काहीतरी शिरलंय बहुतेक. ऐकाच याच बंद झालं. होय सुमे, खरंच महत्वाची मीटिंग चालू आहे. मग सांग की तुम्हाला काय गिफ्ट आणलेस ते, मग तू परत आज जा. तुला सरप्राईजचा अर्थ कळतो का? ते काय मला माहित नाही, पण तुम्हाला सांगितल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. पायलट सांग की काय आणलेस? बरं ठीक आहे. हे बघ, आपल्या रूम मधलं जे कपाट आहे ना, त्याच्या खालून 4थ्या ड्रॉवर मध्ये जाऊन बघ. खरंच काय? खरंच. आयो, कपाटात ठेवलंय गिफ्ट ड्रॉवर मध्ये. हे कसं ऐकू आलं बरं तुला? आयो खरंच की, ऐकाय यायला लागलं मला. बहुतेक कानात शिरलेलं बाहेर गेलं असेल. अच्छा, पण हा कान होता ना? इकडं होतं काय? ह्या कानातनं गेला असेल बाहेर. पायलट हे घे, तू जेवून घे आणि तुझी मीटिंग कर. मी जाते घरी. हे बरं आहे, म्हणजे गिफ्ट मिळाल्यावर लगेच निघालीस? तू दिलेलं पहिले गिफ्ट आहे मला, मग बघाय नका. जाते मी. आई, केवढा उत्साह, आनंद, ते पण तुझ्या नाकावर टिचून. लई काहीतरी मोठं गिफ्ट मिळालेलं दिसतंय तिला. टेबलच्या ड्रॉवर मध्ये बघ. बेडच्या गादी खाली बघ. वाळूच्या घड्याच्या खाली. मोठ्या फ्रेमच्या माग. टेबल लॅम्पच्या माग बघ. कपाटाच्या ड्रॉवर मध्ये बघ.
रात्री भेट मला 9 वाजता टेरेसवर.